गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर तारीख आहे आजची 19 फेब्रुवारी. सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आहे एअरपोर्टला. दिवसाची सुरुवात आपली एअरपोर्टपासून झाली आहे. एअरपोर्टची 400 रुपये 300 रुपये आले होते. मीटरने घेऊन आलोय आपण 400 रुपये. आता उबेर काय वाजलं नाही, 300 गाड्या दाखवते. पाऊण तास वेट करावा लागला. शेवटी पिंपरीची पडली. रेट नाहीये, 260 का काहीतरी दाखवले. घेतली. आता इथं गुंतून राहण्यापेक्षा जी पडते ते घेऊन निघतो बाहेर. तर एडवर्ड म्हणून आले नाव. सो बघूया. सेकंड फ्लोअरला जातो आणि कस्टमरला कॉल करतो. उबेरकडनं पडली आपल्याला. झालाय आपला ड्रॉप. आलोय आपण जिंजर हॉटेलच्या इथे. सोडले कस्टमरला. 390 रुपये कस्टमरचं बिल. 260 रुपये आपल्याला दिले. ठीक आहे, हरकत नाही. आता इथनं पिंपरी सौदागर वगैरे तिकडे जातो, किंवा जर पडली ऑन द वे स्टेशन स्वारगेट एक आली होती, पण 4 किलोमीटर पिकअप होता, सो एक्सेप्ट नाही केली. तर बघूया जवळचं आणखी पुढे आपल्याला मिळतं पिकअप. आता कासरवाडी रेल्वे स्टेशन आतल्या साईड म्हणजे पिंपरी सौदागर पासून 1.25 किलोमीटरची ट्रिप पडली. 1.4 किलोमीटर पिकअप आणि 1.2 किलोमीटर ड्रॉप. 96 रुपये. म्हणलं चला ऑन द वे, कशाला सोडायची. हार्डली 3-4 मिनिटं लागले असतील मला ही ट्रिप कम्प्लीट करायला. तर परत आपण वळून चाललोय पिंपरी सौदागरला. तर आता असंच मोबाईल बघत होतो इंस्टाग्रामला. माझ्या मुलाचं आता 2.5 वर्षाचं होतोय. त्याचा एक फोटो एडिट केलाय याला गुगलला, ChatGPTला. तर आम्ही मागच्या वर्षी त्याला शिवाजी महाराजांचा असं टोप वगैरे घालून तलवार वगैरे असं काढला होता. त्याला एडिट केला. 1 नंबर एडिट होता ChatGPTला. आता गरज पडत नाही ChatGPTला सांगायचं फक्त काय पाहिजे, फोटो ऍड करून छान एडिट करून देतात. काम सोपं गेले. ठीक आहे, बघूया. दिवस थोडा स्लो चालू आहे. सगळीकडे आपले मावळे दिसतात, ते झेंडे वगैरे घेऊन निघालेत. एअरपोर्टच्या तिथं तर खूप होते. त्या रस्त्याला बहुतेक मागून जात असतील ते लोक बसून. तर आता इथनं बघूया कुठं ट्रिप पडती. एक आली होती स्वारगेट, पण मीटरने नाही ऍग्री झाले. 238 रुपयात त्यांना 19 किलोमीटर जायचं होतं. सो आपण नाही बोललो. तर आता इथं बघूया, हळूहळू सिद्धिविनायक किंवा कोकणे चौकाच्या अलीकडे थांबू, तिथनं पडतात. तर 3 ट्रिप झाल्यात आपल्या. फर्स्ट एअरपोर्ट, नंतर जिंजर हॉटेल आणि आता ही छोटीशी 96 रुपीजची. तर बघूया किती काम होते. एअरपोर्टची राईड आली उबेरकडनं 412 का असं काहीतरी बघितलं मी. पटकन क्लिक केलं. 2 किलोमीटर पिकअप आहे. बहुतेक काटे वस्ती जिथं आपण आधी फर्स्ट एअरपोर्टची ट्रिप केली त्याच रोडपासून पडते बहुतेक. तर हरकत नाही. चला, 400 रुपयाचं आपलं काम. परत रुटीन अर्ध्या तासामध्ये 30-35 मिनिटं हार्डली आपली ट्रिप कंप्लीट होईल. तर ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. उबेरच्या 2 आणि नाही, उबेरच्या 3 होतील आता, आणि एक ओलाची. रॅपिडो नाही झाली. रॅपिडो पण व्हायला पाहिजे. हरकत नाही. जो दे उसका बेभाला, जो ना दे उसका बेभाला. तर निघालोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमरला सोडले. तर आपण ज्या सोसायटी मधनं फर्स्ट ट्रिप केली डॅफोडेल, तिथनच परत, फक्त बिल्डिंग वेगळी होती. 413 रुपये आपल्याला दिलेत आणि 434 रुपये कस्टमरचं बिल केले. आता इथं येताना एरोमॉलच्या मध्ये जो डिवायडर आहे त्याच्यामध्ये गाडी टोयोटाची हायक्रॉस का हायपर असं काहीतरी आहे. तर ती डायरेक्ट डिवायडरला घुसली आहे. ऑइल टँक बहुतेक लीक झाले. सगळ्या रोडला ऑइल सांडलंय त्या गाडीचं. फायर ब्रिगेड वाले आलेत. माती वगैरे वाळू वगैरे टाकतात त्याच्यावर. तर थोडं लक्ष देऊन चालू आहे एअरपोर्टला. एवढी घाई कशाची असते काय कळतच नाही. बऱ्याच वेळा होत होती तसं, डिवायडरला गाडी घुसती सरळ. तर मागाशी मी इथं थांबलो होतो, तर यांनी फोटो काढला गाडीचा. त्याला म्हणलं फक्त वॉशरूमला गेलोय. त्याला मी पेमेंट दाखवलं. 3 मिनिटात मी बाहेर पडलो. तेव्हा त्यांनी ऐकलं इथं गाडी उभी केली होती म्हणून. तर ठीक आहे, आता ओलाचं चालू करतो आणि बघूया आपण पुढे जातोय. हे बघा, इथं तुम्हाला दिसेल आता गाडी उभी आहे बघा. ही याची फायर ब्रिगेडची मोठी. आणि याच्या पुढं बघा ती डिवायडरला कशी गाडी गेली. दाखवतो मी, हळू घेतो इथनं म्हणजे दिसेल. हे माती टाकतात ते सगळे लोक खाली. बघा तुम्ही, ऑइल सांडले. तर आणि ही गाडी डिवायडरला गेली आहे. डायरेक्ट जवळपास 10-12 फूट सरळ घातली त्याने गाडी. एवढा काय कंट्रोल सुटला काय माहिती गाडीचा. तर ठीक आहे, हळू चालवा, नीट चालवा गाडी. आता इथं बघूया आपण कुठे जातोय. आपण नाश्ता केला आणि तिथलं
मुजांबा वस्तीपासून 140 रुपयाची एअरपोर्ट आली, ती केली. 1300 रुपयाचं काम झालंय आणि आता येऊन थांबलोय. आता काय फ्लाईट नाहीये, पण बघू पडतात का. 180 का 86 गाड्या आहेत आणि आता थांबलोय इथं. काय विश्रांतवाडी त्या रोडला काय वाजलं नाही, पावदान आणि पाषाण वाजलं होतं, पण तिकडे काय आपण जात नाही. तर ठीक आहे, इथं वेट करूया. आता बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट ट्रिप पडायला. शिवजयंतीमुळे बहुतेक शाळांना वगैरे सुट्ट्या पण आहेत. ठीक आहे, हरकत नाही, बघूया. 2 ट्रिप तरी झाल्या पाहिजे आणखी ऍटलिस्ट. तर वेट करतोय ट्रिपसाठी. 170 रुपयाची ट्रिप घेऊन आलोय आपण. स्टेशनची ट्रिपच वाजत नाही आज. बळबळ 1470 रुपयाचं काम झाले. आता इथं स्टेशनला 50 गाड्या दिसतात. आता काय वाटत नाही इथं पडल म्हणून. थोडा वेळ थांबू आणि बघूया करतोय का जातोय, कारण नंतर कार्यक्रम वगैरे चालू होईल. बघा इथं आता लेफ्ट साइड तुम्हाला मंडप दिसते. तर तेच सगळीकडे कार्यक्रम आहे. आपल्या घरी पण आहे मूर्ती एक दुकानातली, त्याचं पण ते करायचं मला पूजा वगैरे. तर थोडा वेळ थांबू इथं आणि बघूया ट्रिप असते का. बराच वेळ झाला, अर्धा पाऊण तासानंतर आपल्याला ट्रिप पडली. ती पण 170 रुपयाची. म्हणलं चला काही नसण्यापेक्षा जे आहे ते घेऊया आणि निघूया. अर्धा तास वेट केल्यानंतर शेवटी पिंपळे गुरवची पडली. 212 रुपये घेतली. आता काय 1470, 1570, 1670, 1800, 1700 रुपयेच काम आजचं झालंय आपलं. बराच वेळ वाजले, 9 वाजलेत पार. नको झालं मला. म्हटलं चला जाऊ दे, चला आजचे दिवस. तर आता गाडीतल्या महाराजांसाठी आणि घरी माझ्याकडे एक मूर्ती आहे दुकानातली, त्याच्यासाठी हार घेतो आणि घरी जातो, पूजा वगैरे करतो आणि जिमला जातो.